Hello friends, welcome back to Win Academy. I am Sangram Patil from Khasdari SD Patil Vidya Mandir Junior College, Islampur. जेईच्या बुकलेटमधलं कन्सेप्ट ॲप्लिकेशन एक्झरसाइज नंबर 1 याच्यातले क्वेश्चन जे असतील त्याच्या लेक्चरमध्ये आपण इथं सॉल्व करणार आहोत. सो व्हॉट इज द फर्स्ट क्वेश्चन इन कन्सेप्ट ॲप्लिकेशन एक्झरसाइज 1. हे जेईचं बुकलेट आहे, पेज नंबर 15, कन्सेप्ट ॲप्लिकेशन एक्झरसाइज 1. याच्यामधला जो फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला जो दिसतोय की ज्याच्यामध्ये दोन फिगर दिले आहेत, फिगर 1 अँड फिगर 2, की ज्याच्यामध्ये आपल्याला विचारलं आहे की इन द अबव फिगर्स डॉल इज एन्ट्रॅप्ड विदिन अ पिस्टन अँड सिलेंडर कंटेनिंग गॅस. इनिशियल अँड फायनल कंडिशन्स आर शोन इन फिगर 1 अँड फिगर 2 रिस्पेक्टिव्हली. द व्हॉल्यूम ऑफ डॉल इज. ह्याच्यातलं जे डॉल असेल त्याचा व्हॉल्यूम काय असेल असा क्वेश्चन विचारलेला आहे. तर सुरुवातीला इथं तुमच्या सहज लक्षात येईल की फिगर 1मध्ये हा जो सिलेंडर आहे त्याच्यामध्ये डॉल आहे, त्याचं इनिशियल प्रेशर P1 हे आपण 10 ATM असं म्हणूया. त्याच्यानंतर याच्या बाबतीमधला जो व्हॉल्यूम आहे तो V1 इज इक्वल टू 800 ml अशा पद्धतीने आपण इथं सांगूया. याच्या व्यतिरिक्त हा जे प्रेशर नंतरचे चेंज होणार आहे ते आपण P2 म्हणून सांगतोय आणि व्हॉल्यूम हा V2 म्हणून सांगणार आहे. आपल्याला विचारलं आहे ह्या डॉलचा व्हॉल्यूम काय असेल, म्हणून मी त्या डॉलचा व्हॉल्यूम कॅपिटल D असा कन्सिडर करतो आहे. नोटेशन तुमच्या लक्षात आले असतील. सुरुवातीचं प्रेशर P1, सुरुवातीचं व्हॉल्यूम V1 800 ml, नंतरचं प्रेशर P2 7 ATM, नंतरचा व्हॉल्यूम V2 1000 ml आणि ही जी डॉल आहे त्याचा व्हॉल्यूम हा इथं आपण जर कॅपिटल D असा कन्सिडर केला तर. आता तुमच्या सहज लक्षात येईल की इथं जो व्हॉल्यूम असेल म्हणजे जो 800 व्हॉल्यूम आहे, ॲक्च्युली हा जो व्हॉल्यूम आहे तो 800 मायनस D म्हणजे फक्त गॅसचं जर व्हॉल्यूम पाहिजे असेल तर इथला जो गॅसचा व्हॉल्यूम आहे तो काय असणार आहे 800 मायनस D. आणि इथं जो नंतरचा जो व्हॉल्यूम असणार आहे तो ऑब्व्हियसली काय असणार आहे 1000 मायनस D या पद्धतीनं. सो याचा ॲन्सरकडे आपण जातो. इथं बघा, इथं बॉयल्स लॉ जर अप्लाय केला तर P1 V1 इज इक्वल टू P2 V2 आणि व्हॉल्यूम ऑफ डॉल जर आपण कॅपिटल D इतका घेतला असेल तर P1ची व्हॅल्यू 10 इतकी आहे, P2ची व्हॅल्यू 7 इतकी आहे. V1 हा जो व्हॉल्यूम असेल त्याच्याबद्दल मी आत्ताच बोललो आहे, हा जो व्हॉल्यूम असेल तो काय असणार आहे 800 मायनस D असणार आहे आणि V2 असणार आहे तो 1000 मायनस D असणार आहे. आणि P1 V1 इज इक्वल टू P2 V2 ह्या बॉयल्स लॉच्या इक्वेशनचा वापर करून आपण हे सॉल्व करू शकतो. इथं आपण लिहू शकताय 10 मल्टिप्लाइड बाय 800 8000 झालं, 10 मल्टिप्लाइड बाय D हे मायनस 10D या पद्धतीने तुम्हाला इथं दिसेल. सिमिलरली 7 मल्टिप्लाइड 1000 7000 आणि 7 मल्टिप्लाइड बाय D मायनस 7D ह्या पद्धतीनं आपल्याला हे इक्वेशन मिळेल. हे सॉल्व केल्यानंतर हा 7000 आहे तो इकडं न्या आणि हे 10D आहे ते इकडं न्या. हे जे मायनस आहे ते इकडे केल्यानंतर प्लस होणार आहे, प्लस 10D मायनस 7D आपल्याला 3D मिळणार आहे आणि ह्या 8000मधून 7000 मायनस केल्यानंतर आपल्याला 1000 मिळणार आहे. दॅरफॉर आपण इथं म्हणू शकता 1000 इज इक्वल टू 3D. दॅट्स वाय व्हॉल्यूम ऑफ D इज इक्वल टू 1000 डिवाइड बाय 3 आणि हे जे ॲन्सर आहे ते ऑप्शन C म्हणून तुम्हाला त्या क्वेश्चनमध्ये लक्षात येईल. म्हणून पहिल्या क्वेश्चनचा ॲन्सर ऑप्शन C. मी परत एकदा रिपीट करतो आहे की सुरुवातीचा प्रेशर P1 व्हॉल्यूम V1, प्रेशर P2 व्हॉल्यूम V2, डॉलचा व्हॉल्यूम हा कॅपिटल D इतका घेतला आहे. सुरुवातीचं व्हॉल्यूम एअरचं फक्त पाहिजे असेल तर 800 मायनस व्हॉल्यूम ऑफ डॉल आणि जर नंतरचा व्हॉल्यूम फक्त एअरचा पाहिजे असेल किंवा गॅसचा पाहिजे असेल तर 1000 मायनस D अशा पद्धतीने आपण हे नोटेशन जर वापरले तर बॉयल्स लॉ अप्लाय केला, P1 V1 इज इक्वल टू P2 V2 सगळ्या व्हॅल्यू पुट केल्या, इक्वेशन सॉल्व केलं, आपल्याला ॲन्सर मिळालं आहे D इज इक्वल टू 1000 डिवाइड बाय 3 ml. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जातो. विच ऑफ द फॉलोइंग ग्राफ इज आर करेक्ट ॲज पर चार्ल्स लॉ. आता चार्ल्स लॉच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की चार्ल्स लॉमध्ये रिलेशन काय सांगतो आपण, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचं. मग व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचं जर रिलेशन आपल्याला जर सांगायचं असेल तर तो जो ग्राफ आहे हे दोघे एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल असतील तर आपल्याला ऑब्व्हियसली ग्राफ हा इथं जर मी व्हॉल्यूम लिहित असेल इथं टेम्परेचर लिहित असेल तर ग्राफ हा पासिंग थ्रू द ओरिजिनचा असणार आहे. आणि जर प्रेशर बदलत असू तर एक लक्षात घ्या इथं लॉग ऑफ V आणि लॉग ऑफ T दिलेला आहे, त्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल होतं. इथं ऑप्शन B आणि C दिला आहे म्हणजे C यायला पाहिजे आहे त्याच्या ह्या Dमध्ये, त्यामुळे हा D पण ऑप्शन कॅन्सल होतं. राहतोय विषय कुठला तर ऑप्शन Aचा आणि Bचा. तर आत्ताच आपण सांगितलं व्हॉल्यूम टेम्परेचर आणि इथं मात्र लक्षात ठेवायचं आहे की
हायर इज द प्रेशर लेस इज द स्लोप. म्हणजे बघा P2 जर जास्त असेल तर त्याचा स्लोप हा कमी मिळायला पाहिजे आहे. P1ची व्हॅल्यू कमी आहे तर त्याचा स्लोप हा जास्त मिळायला पाहिजे आहे. स्टेटमेंट लक्षात ठेवायचं आहे. हायर इज द प्रेशर तर त्यावेळी लोअर इज द स्लोप. स्लोप हा कमी मिळायला पाहिजे आहे. इथं P2ची व्हॅल्यू जास्त आहे, P1ची व्हॅल्यू कमी आहे. त्यामुळं ह्याचा जो स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन आहे त्याचा स्लोप हा कमी असल्या लक्षात येईल. त्यामुळं या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर हे ऑप्शन बी यायला पाहिजे आहे. थर्ड क्वेश्चनकडे जातो आपण. An open vessel contains 200 milligram of air at 17 degrees Celsius. The weight percent of air would be expelled if the vessel is heated to 117 degrees Celsius. फार इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे की ज्याच्यामध्ये एका ओपन वेसलमध्ये कन्सिडर करा ही एक ओपन वेसल आहे. त्याच्यामध्ये 200 मिलीग्रॅम इतकी एअर आहे. म्हणजे हे मास दिलेलं आहे. आपण असं कन्सिडर करूया हे जे एअर दिलेली आहे त्याचा मास दिलं आहे, आपण त्याचा व्हॉल्यूम हा जर व्ही असा कन्सिडर केला तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फार छान पद्धतीनं पुढं एक्सप्लेन करता येतील. पण मी सुरुवात अशी करतो आहे की ओपन वेसल आहे. ओपन वेसलमध्ये 200 मिलीग्रॅम इतकी एअर आहे आणि त्यावेळेचं टेम्परेचर हे 17 डिग्रीचं आहे. ते आपण T1 जर करायचं असेल तर 17 + 273 अशा पद्धतीनं जर कॅल्क्युलेशन केलं तर ते मला वाटतं की 290 केल्विन इतकं येणार आहे. आणि जर टेम्परेचर जर वाढवलं म्हणजे बघा ही जी ओपन वेसल आहे त्या ओपन वेसलमध्ये आपल्याला 200 मिलीग्रॅम इतका एअर आहे आणि त्यावेळेचं टेम्परेचर हे 17 डिग्री सेल्सिअस म्हणजे 290 केल्विन आहे. जर हे टेम्परेचर 117 डिग्री सेल्सिअस झालं म्हणजेच थोडक्यात काय 390 केल्विन इतकं झालं तर ऑब्व्हियसली हा व्हॉल्यूम वाढणार आहे. मग व्हॉल्यूम वाढल्यानंतर जो एक्स्ट्रा झालेला व्हॉल्यूम आहे तो ह्याच्यातून एक्सपेल होणार आहे म्हणजे बाहेर पडणार आहे. त्याने क्वेश्चन विचारलं आहे व्हॉट वेट पर्सेंट ऑफ एअर वुड बी एक्सपेल्ड. म्हणजे किती पर्सेंटेज वेट या वेसलमधून एक्सपेल होणार आहे असा क्वेश्चन इथे विचारलेला आहे. खरं तर देताना इथं दिलं आहे मास, पण आपल्याला माहिती आहे की टेम्परेचर वाढलं तर व्हॉल्यूम वाढतो आणि त्यासाठीच आपण चार्ल्स लॉ व्हॉल्यूम आणि टेम्परेचर या दोघांचं रिलेशन हे डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं याचा विचार करू शकतो. क्वेश्चन नीट समजून घ्या. इथं सांगितलं ओपन वेसल आहे, ही ओपन वेसल त्याच्यामध्ये 200 मिलीग्रॅम ही एअर आहे आणि त्यावेळेचं टेम्परेचर हे 70 डिग्री सेल्सिअस म्हणजे केल्विनमध्ये गेला तर 290 केल्विन आहे. जर हे टेम्परेचर 117 डिग्री सेल्सिअस झालं म्हणजे 390 केल्विन झालं तर ऑब्व्हियसली मास हे 200 मिलीग्रॅमच राहणार आहे कारण एअर जी असेल त्याचं मास हे फिक्स राहणार आहे. पण याचा व्हॉल्यूम जर सुरुवातीला V1 असेल किंवा फक्त आपण V जर कन्सिडर केला तर टेम्परेचर वाढल्यानंतर याचा जो व्हॉल्यूम आहे तो वाढणार आहे. ह्या एअरचा व्हॉल्यूम वाढणार आहे आणि वाढलेला जो व्हॉल्यूम असेल तो याच्यातून एक्सपेल होणार आहे. त्यांनी क्वेश्चन विचारला आहे व्हॉट वेट पर्सेंटेज ऑफ एअर वुड बी एक्सपेल्ड इफ इट इज हिटेड ॲट 117 डिग्री सेल्सिअस. तर याचा ॲन्सर मी इथं या पद्धतीने एक्सप्लेन करतो आहे, व्यवस्थित लक्ष द्या. इथं आपण सुरुवातीला बघतोय की कन्सिडर करतोय व्हॉल्यूम ऑफ 200 मिलीग्रॅम ऑफ एअर ॲट 70 डिग्री सेल्सिअस दॅट इज 290 VML. म्हणजे सुरुवातीचा व्हॉल्यूम हा V घेऊया. जर 117 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर झालं म्हणजे 390 केल्विन टेम्परेचर झालं तर त्यावेळेचा व्हॉल्यूम हा V2 होणार आहे. एक लक्षात घ्या व्हॉल्यूम जरी वाढला तरी मास जे आहे ते मात्र सेमच राहणार आहे कारण मास सेम राहतं. टेम्परेचर वाढल्यानंतर व्हॉल्यूम फक्त इन्क्रीज होतं. आणि त्याने क्वेश्चन असा विचारला आहे की मग हा एक्स्ट्रा व्हॉल्यूम किती झाला आहे तो म्हणजे बाहेर पडलेला व्हॉल्यूम असणार आहे. म्हणून आपण पहिल्यांदा V2ची व्हॅल्यू शोधूया आणि त्यासाठी वापरूया चार्ल्स लॉ. मग अकॉर्डिंग टू चार्ल्स लॉ V1 डिवाइड बाय T1 इज इक्वल टू V2 डिवाइड T2. सुरुवातीचा व्हॉल्यूम V1 हा आपण V घेतला आहे. सुरुवातीचं टेम्परेचर T1 हे 290 केल्विन दिलेलं आहे. नंतरचा व्हॉल्यूम हा V2 बनणार आहे आणि त्यावेळेचं टेम्परेचर हे 390 केल्विन असणार आहे. तर आपल्याला V2ची व्हॅल्यू शोधायची आहे. V2 इज इक्वल टू हे 390 इकडं मल्टिप्लाय केलं 290 त्याला डिवाइड केलं तर ॲन्सर मिळतं आहे V2 इज इक्वल टू 1.34 V. लक्षात घ्या सुरुवातीचा व्हॉल्यूम हा V कन्सिडर केला आहे आपण कधी 200 मिलीग्रॅम 70 डिग्री सेल्सिअसला. आता ते टेम्परेचर वाढलं मास तेच राहणार आहे पण व्हॉल्यूम वाढणार आहे. मग हा वाढलेला व्हॉल्यूम चार्ल्स लॉ पद्धतीने आपल्याला किती मिळाला V2 इज इक्वल टू 1.34 V या पद्धतीनं. आता मग किती व्हॉल्यूम एक्सपेल झाला तर
एक्स्ट्रा झालेला व्हॉल्यूम 1.34 सुरुवातीचा व्हॉल्यूम व्ही असेल तर त्याच्यातून तो मायनस केला म्हणजे व्हॉल्यूम ऑफ एअर एक्सपेल्ड इज इक्वल टू 1.34 व्ही मायनस व्ही. तर ॲन्सर मिळणार आपल्याला हे काय असणार आहे 1.314 हे असणार आहे 1 व्ही 1.34 व्ही वजा 1 व्ही बरोबर मिळणार आहे 0.34 व्ही. म्हणजे एवढा व्हॉल्यूम काय झालेला आहे तर एअरचा एक्सपेल झालेला आहे. पण आपल्याला मास पर्सेंटेज विचारलं आहे म्हणून मी पुढच्या विषयाकडे जातो आहे. फार इंटरेस्टिंग आहे की जर 1.3 व्ही एअरचं मास 117 डिग्री सेल्सियसचा 200 मिलीग्रॅम इतका आहे. बघा आपण सुरुवातीला सांगितलं की इथं आपण म्हणतो आहे 117ला व्हॉल्यूम व्ही 2 झाला आहे पण त्यावेळेचं मास किती असणार आहे 200 मिलीग्रॅमच इतकं असणार आहे जे सुरुवातीला होतं. मग आता आपण असा विचार करू शकतो आहे की बघा जर 117 डिग्री सेल्सियसला 1.34 व्ही एअरचं मास 200 मिलीग्रॅम असेल तर त्याच टेम्परेचरला 0.34 व्ही एअरचं मास एक्स इतकं असेल. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट करूया म्हणजे हे एक्सपेल झालेली जी एअर असेल त्याचं मास आपल्याला मिळू शकेल. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं एक्सनं 117ला मल्टिप्लाय करा इज इक्वल टू 0.34नं 200ला मल्टिप्लाय करा आपल्याला ह्या पद्धतीने इक्वेशन मिळणार आहे. आणि याच्यामध्ये ॲन्सर आपल्याला मिळून जातं म्हणजे एक्स इज इक्वल टू 200 मल्टिप्लाय 0.34 हा 1.34 इथं डिवाइड करायचा ॲन्सर मिळतं आपल्याला 50.74. आणि हे एक्स काय मिळालं आपल्याला मास ऑफ 0.34 व्हॉल्यूम ऑफ एअर ॲट 117 डिग्री सेल्सिअस. म्हणजे एक्सपेल झालेली जी एअर आहे त्याचं मास इतकं आहे. आता मास जर मिळाला असेल तर त्याचं पर्सेंटेज काढूया कारण आपल्याला पर्सेंटेजवरती क्वेश्चन विचारला आहे. मग सुरुवातीचं मास जे होतं ते 200 होतं. आता एक्सपेल झालेलं आहे ते 50.74 आहे. पर्सेंटेज काढायचं आहे म्हणून मल्टिप्लाइड 100 केलं तर हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळतं आहे 25.373%. म्हणून या क्वेश्चनचं आन्सर आपल्याला जे मिळणार आहे ते ऑप्शन ए असणार आहे. मी पुन्हा एकदा रिपीट करतो आहे. आपल्याला क्वेश्चन विचारला आहे एक ओपन व्हेसल होतं त्याच्यामध्ये 200 मिलीग्रॅम एअर होती त्याचा व्हॉल्यूम आपण व्ही असा कन्सिडर केला आणि त्यावेळेचं टेम्परेचर हे 70 डिग्री सेल्सिअस म्हणजे 290 केल्विन इतकं असणार आहे. जर हे टेम्परेचर 390 केल्विन झालं तर त्यावेळी व्हॉल्यूम हा व्ही 2 झाला पण त्यावेळेचं मास मात्र फिक्स राहणार आहे. मग हे व्हॉल्यूम जे इन्क्रीज झालं ते याच्यातून एक्सपेल होणार आहे बाहेर पडणार आहे. मग हे बाहेर पडलेलं जे गॅस आहे त्याचं मास पर्सेंटेज किती असा क्वेश्चन इथं आपल्याला विचारलेला आहे. म्हणून यासाठी आपण सुरुवात काय केली तर आपण कन्सिडर केलं व्हॉल्यूम 200 मिलीग्रॅम एअरचा 17 डिग्रीला किती असेल व्ही इतका असेल तेवढ्याच एअरचा म्हणजे तेवढ्याच मिलीग्रॅम एअरचा 117 डिग्रीला तो व्हॉल्यूम होणार आहे व्ही 2. मग चार्ल्स लॉ अप्लाय केला आणि आपण व्ही 2ची व्हॅल्यू शोधली V1 डिवाइड बाय T1 इज इक्वल टू V2 डिवाइड बाय T2. त्यानुसार V2ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 1.34 व्ही. म्हणून आपण किती व्हॉल्यूम एक्सपेल झाला एअरचा त्यासाठी काय केलं जर हे तयार झालेलं एक्स्ट्रा व्हॉल्यूम सुरुवातीचा हा व्हॉल्यूम याच्यातून हा जर मायनस केला तर आपल्याला ॲन्सर मिळालं 0.34 व्ही म्हणजे इतका एअर इथून एक्सपेल झाला. आपण पुढं असं म्हणतो की जर 1.34 व्ही एअरची 117 डिग्री सेल्सिअसचा मास 200 मिलीग्रॅम असेल तर 0.34 व्ही एअरचं 117 डिग्री सेल्सिअसला मास एक्स इतकं असेल. एक्सची व्हॅल्यू क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण इथं फाइंड केली आणि आपल्याला आन्सर मिळालं 50.74. मग पर्सेंटेज शोधायचं असेल तर सुरुवातीचा असलेला मास इथं 200 घेतलं आहे नंतर बाहेर पडलेलं मास 50.74 घेतलं आहे. पर्सेंटेज काढायचं म्हणून 100 मल्टिप्लाय केलं ॲन्सर मिळाला आपल्याला 25.373%. यामधनं ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जातो. At 10 degree Celsius, the density of fixed mass of an ideal gas is divided by its pressure is x. At 110 degree Celsius, the ratio would be. हा रेशो काय असणार आहे 110 डिग्री सेल्सिअसला असा क्वेश्चन त्यांनी इथं आपल्याला विचारलेला लक्षात येतं. मग याच्यामध्ये आपण सुरुवात अशी करू शकतो की सुरुवातीचं टेम्परेचर हे 10 डिग्री सेल्सिअस आहे म्हणजे T1 इज इक्वल टू 10 + 283 केल्विन असणार आहे. नंतरचं टेम्परेचर किती होणार आहे तर 110 डिग्री सेल्सिअस असणार आहे म्हणजे T2 इज इक्वल टू केल्विनमध्ये जर काढायचं झालं तर 110 अधिक 273 383 केल्विन हे आपलं T2 असणार आहे. जर सपोज
सुरुवातीची डेन्सिटी आहे इथं पण डेन्सिटी D1 इतकं घेऊया, त्यावेळेचं प्रेशर हे P1 इतकं घेऊया आणि तुम्हालाच सांगितलं आहे डेन्सिटी ऑफ फिक्स मॉस ऑफ अन आयडियल गॅस डिवाइड बाय इट्स प्रेशर इज एक्स. म्हणजे डेन्सिटीला सुरुवातीच्या प्रेशरनं जर डिवाइड केलं तर त्याची व्हॅल्यू एक्स इतकी असते. आणि त्यांनी असा क्वेश्चन विचारला 110 डिग्री टेम्परेचर झाल्यानंतर जो डेन्सिटी आणि प्रेशर बदलणार आहे त्याचा रेशो जर आपण सपोज D2 आणि P2 जर घेतला तर तो किती असेल असा क्वेश्चन इथं केलेला आहे. मी रिपीट करतो, क्वेश्चन समजून घ्या नीटपणे. इथं सुरुवात सांगितली आहे, सुरुवातीला टेम्परेचर 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे T1 इज इक्वल टू पण काय घेणार आहे 283 केल्विन घेणार आहे. T2 काय घेणार आहे म्हणजे टेम्परेचर वाढल्यानंतरचं ते होणार आहे 383 केल्विन होणार आहे. याच्या बाबतीमध्ये असं सांगितलं की सुरुवातीचं डेन्सिटी जर आपण D1 इतकी घेतली आणि सुरुवातीचं प्रेशर P1 इतकं घेतलं तर या दोघांचा रेशो हा एक्स इतका आहे. द डेन्सिटी ऑफ फिक्स मॉस ऑफ अन आयडियल गॅस डिवाइड बाय इट्स प्रेशर इज एक्स. म्हणजे D1 डिवाइड बाय P1 इज इक्वल टू एक्स. मग त्याने विचारलं आहे 110 डिग्रीला म्हणजे या 383 केल्विनला हा रेशो काय बनेल. मग तो रेशो असणार आहे D2 डिवाइड बाय P2 आणि त्याची व्हॅल्यू किती येणार हा क्वेश्चन इथं आपल्याला विचारलेला आहे. मग त्याचा आन्सर शोधण्याचा आपण प्रयत्न इथं करूया. मी इथं सॉल्व करून देतो. सुरुवात आपण इथं बघू शकता की T1 इज इक्वल टू 10 डिग्री दॅट इज 283 केल्विन. T2 इज इक्वल टू 110 दॅट इज 383 केल्विन. सुरुवातीची डेन्सिटी D1, सुरुवातीचं प्रेशर P1, डेन्सिटी आणि प्रेशर याचा रेशो एक्स इतका D1 डिवाइड बाय P1 इज इक्वल टू एक्स हा इथं दिलेला आहे. आता याच्या पुढचा महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपण जातो आहे की आपल्याला माहिती आहे की PV इज इक्वल टू NRT, N इज इक्वल टू 1 असेल कारण या क्वेश्चनमध्ये आपल्याला फिक्स्ड मास आहे म्हणून. म्हणजे N हा कॉन्स्टंट असणार आहे किंवा आपण युनिटी म्हणून कन्सिडर करूया तर आपल्याला मिळतं PV इज इक्वल टू RT. याचाच अर्थ P इज इक्वल टू RT डिवाइड बाय V. व्हीच्या ऐवजी आपण M डिवाइड बाय D घेऊ शकता कारण डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवाइड बाय व्हॉल्यूम. आणि म्हणून इथं नवीन इक्वेशन आपल्याला मिळतं P इज इक्वल टू D डिवाइड बाय M इंटू RT. आता हा P आहे तो इकडं नेला आणि RT M इकडं घेतलं तर मी असं म्हणू शकतो का D डिवाइड बाय P इज इक्वल टू M डिवाइड बाय RT. आता तुमच्या लक्षात येईल की फिक्स्ड मास आहे म्हणजे M हा कॉन्स्टंट असणार आहे आणि R हा कॉन्स्टंटच असतो. म्हणजेच D डिवाइड बाय P इज इक्वल टू कॉन्स्टंट डिवाइड बाय T. आणि याचाच अर्थ असा की D1 म्हणजे इथं मी म्हणू शकतो की D1 डिवाइड बाय P1 इज इक्वल टू किंवा इज इक्वल टू म्हणूया आपण कॉन्स्टंट डिवाइड बाय T1. बघा मी परत रिपीट करतो आहे, इथं तुमच्या लक्षात येते का बघा. इथंपर्यंत तुमच्या लक्षात आलेला असा विषय. मी काय केलं तर डेन्सिटी डिवाइड बाय प्रेशर घेतलं म्हणजे D इथंच ठेवला आणि P इकडे घेतला तर आपल्याला मिळणार आहे M डिवाइड बाय RT. M R कॉन्स्टंट असतात. जर मग आपण सुरुवातीचं डेन्सिटी D1, प्रेशर P1 आणि टेम्परेचर T1 घेतलं तर मी म्हणू शकतो का D1 मल्टिप्लाइड बाय T1 डिवाइड बाय P1 इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजेच D2 डिवाइड बाय T2 डिवाइड बाय P2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग कॉन्स्टंट कॉन्स्टंट इक्वल असेल तर हे इक्वेशन आणि हे इक्वेशन आपल्याला इक्वल मिळणार आहे. इथं मी लिहिलेलं आहे बघा dt डिवाइड बाय P इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजेच D1 T1 डिवाइड बाय P1 इज इक्वल टू D2 T2 डिवाइड बाय P2. आता आपल्याला रेशो विचारला आहे D2 आणि P2चा शोधायचा आहे. मग D2 P2 इज इक्वल टू इथं दिसतं तुम्हाला, इथं बघू शकता तुम्ही D2 P2ची व्हॅल्यू शोधायची आहे. D2 P2 इज इक्वल टू हा T2 आहे तो इकडं मल्टिप्लाय इथं करावा लागेल म्हणून D1 T1 डिवाइड बाय P1 T1. D1 आणि P1ची व्हॅल्यू एक्स इतकी आहे सुरुवातीला आपण सांगितलेलं आहे. T1ची व्हॅल्यू 283 केल्विन आणि T2ची व्हॅल्यू 383 केल्विन अशा पद्धतीने दिलेली आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट आन्सरपर्यंत पोहोचतो. हे आपला आन्सर असणार आहे 283x डिवाइड बाय 383 अँड दॅट इज द ऑप्शन बी. या क्वेश्चनचा आन्सर ऑप्शन बी आलेलं तुमच्या लक्षात येईल. मी परत रिपीट करतो 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर T1 किती आहे 283 केल्विन. टेम्परेचर T2 किती आहे 383 केल्विन. आपल्याला सांगितलं आहे सुरुवातीची डेन्सिटी आणि सुरुवातीचा प्रेशर यांचा रेशो तो फिक्स आहे. तुम्हाला विचारलं आहे D2 डिवाइड बाय P2ची व्हॅल्यू किती होईल जर टेम्परेचर एवढं झालं तर. मग त्यासाठी आपण आयडियल गॅस इक्वेशनचा वापर केला
की ज्याच्यामध्ये आपण इक्वेशन मिळवलं dt डिवायडेड बाय p इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजेच d1 डिवायडेड बाय t1 इज इक्वल टू p1 सॉरी d1 इंटू t1 डिवायडेड बाय p1 इज इक्वल टू d2 t2 डिवायडेड बाय p2. आता d2 आणि p2ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे, म्हणून आपण याच्यामध्ये असं म्हणालो की d2 डिवायड बाय p2 इज इक्वल टू d1 इंटू t1 p1 इंटू t2. t1ची व्हॅल्यू आपल्याला 283 केल्विन माहिती आहे, याची व्हॅल्यू आपल्याला 383 केल्विन आहे आणि d1 डिवायड बाय p1ची व्हॅल्यू x इतकी आहे. त्यामुळं आपल्याला आन्सर मिळालं d2 डिवायड बाय p2 इज इक्वल टू 283x डिवायड बाय 383. हे झालं आपलं आन्सर. सो नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जातो. क्वेश्चन नंबर 5. फॉर अ डेफिनाइट अमाउंट ऑफ गॅस प्रेशर अँड व्हॉल्यूम आर इनक्रीज्ड टू ट्रिपल ऑफ इट्स इनिशियल अमाउंट देअरफॉर. तर खाली ऑप्शन दिलं, त्याच्यापैकी करेक्ट आन्सर काय असणार आहे हा क्वेश्चन इथं विचारलेला आहे. आपण इथं विचार असा करतोय की ते असं म्हणतात की सुरुवातीचं प्रेशर P1 इतकं घेऊया, व्हॉल्यूम V1 इतकं घेऊया, तर त्यावेळी आपल्याला इक्वेशन मिळणार आहे. आपण असं म्हणू शकतो एन आर टी. एन आणि आर कॉन्स्टंट असतील कारण दोन्हीसाठी सेमच आहे, तर हा T1 असेल. तसाच P2 V2 इज इक्वल टू एन आर टी टू. एन आर कॉन्स्टंट आहेत म्हणून आपण म्हणू शकतो P1 V1 डिवाइड बाय T1 इज इक्वल टू P2 V2 डिवाइड बाय T2. ते म्हणतात की प्रेशर आणि व्हॉल्यूम इन्क्रीज टू ट्रिपल, म्हणजे हा सुरुवातीचा प्रेशर आहे आणि हा P2 किती होणार आहे 3P1 आणि व्हॉल्यूम V2 होणार आहे तो 3V1. तर त्यावेळीचं काय रिलेशन असेल असा एक ऑप्शनमध्ये जो ऑप्शन असेल तो आपला त्याच्यानुसारचा करेक्ट येणार आहे. सो या आन्सरकडे मी जातो. इथं लक्षात घ्या PV इज इक्वल टू NRT. NR कॉन्स्टंट असतील तर PV इज अ डायरेक्ट टू T. दॅट्स वाय PV डिवाइड बाय T इज इक्वल टू कॉन्स्टंट. जर सपोज या केसच्या बाबतीमध्ये सुरुवातीचं प्रेशर इनिशियल प्रेशर P1, इनिशियल व्हॉल्यूम V1, इनिशियल टेम्परेचर T1 घेतलं, फायनल प्रेशर P2, व्हॉल्यूम V2, फायनल टेम्परेचर T2 जर घेतलं, तर दिलेली इन्फॉर्मेशन अशी आहे की प्रेशर जे आहे ते सुरुवातीच्या प्रेशरच्या तिप्पट झालं आहे, ट्रिपल टाईम झालं आहे आणि व्हॉल्यूमसुद्धा सुरुवातीच्या व्हॉल्यूमच्या ट्रिपल झाला आहे. म्हणून इथं लिहिलं P2 इज इक्वल टू 3P1 आणि V2 इज इक्वल टू 3V1. या सगळ्या व्हॅल्यू आपण इथं पुट करायचा प्रयत्न करूया. P1 V1 डिवाइड बाय T1 इज इक्वल टू P2 V2 डिवाइड बाय T2. ह्या P1 आता P2 आणि V2ची व्हॅल्यू आहे, P2च्या ऐवजी आपण 3P1 घेऊ शकता या पद्धतीनं आणि V2 इज इक्वल टू 3V1 ही व्हॅल्यू आपण इथं पुट केली. P1 V1 हे या P1 V1ला कॅन्सल होणार आहे. त्यामुळं आपल्याला इथं लक्षात येईल की 1 डिवाइड बाय T1 इज इक्वल टू 3 मल्टिप्लाइड बाय 3 डिवाइड बाय T2. आणि या पद्धतीने जर विचार केला तर तुमच्या सहज लक्षात येईल T2 इज इक्वल टू 9 इंटू T1. हे आपलं या पद्धतीने इथं फायनल आन्सर आपल्याला इथं मिळू शकतं. सो व्हॉट इज द आन्सर? तर आपण आन्सरकडे जातो. क्वेश्चन नंबर 5चं याच्या बाबतीमध्ये जे आन्सर येणार आहे ते ऑप्शन ए आणि ऑप्शन ए इथं काय दिलेलं आहे तर टेम्परेचर इन्क्रीज टू 9 टाइम्स ऑफ इट्स इनिशियल व्हॅल्यू. म्हणजे T2ची व्हॅल्यू ही 9T1 असं आपल्याला इथं इक्वेशन इथं शेवटी मिळालेलं आहे. सो या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जातो. क्वेश्चन नंबर 6. आता क्वेश्चन सोपं आहेत एकदम की ज्याच्यामध्ये विचारलं विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. लक्षात घ्या करेक्ट नाही आहे असं कुठलं विचारलं आपण एक एक रीड करूया. ऑप्शन फर्स्ट द ॲब्रिवेशन STP स्टँड्स फॉर स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशर वेअर टेम्परेचर इज 25 डिग्री सेल्सिअस आणि प्रेशर इज 1 ATM. आपल्याला माहिती आहे की स्टँडर्ड टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस नसतं तर ते असतं 0 डिग्री सेल्सिअस. त्यामुळं हे करेक्ट नाही आहे, इट इज नॉट करेक्ट. नंतर आपण दुसरा ऑप्शन बघूया. 2 grams ऑफ हायड्रोजन कंटेन्स ॲज मेनी मोलिक्युल्स ॲज 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड. आता हायड्रोजनचं मोलेक्युलर मास आपल्याला माहिती आहे की हायड्रोजन हा H2 फॉर्ममध्ये आहे, म्हणजे 2 ग्रॅम करस्पॉन्ड टू 6.022 इंटू 10⁻23 नंबर ऑफ मोलेक्युल्स. हे बघा जर आपण हायड्रोजन हा 2 ग्रॅम घेत असू
तर त्यावेळी त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स एवढे असणार आहेत. कार्बन डायऑक्साईडचं मोलिक्युलर मास, कार्बनचा आणि ऑक्सिजनचं 2 ऑक्सिजन आहेत याचं मिळूनचं मोलिक्युलर मास आपण कार्बन डायऑक्साईड सांगतो 44 ग्रॅम. म्हणजे 44 ग्रॅम जर कार्बन डायऑक्साईड घेतला तर इट इज ऑल्सो 6.022 इंटू 10⁻23 नंबर ऑफ मॉलिक्युल्स. म्हणून आपण इथं म्हणू शकतो की 2 ग्रॅम्स ऑफ हायड्रोजन कंटेन्स ॲज मेनी मॉलिक्युल्स ॲज अ 44 ग्रॅम ऑफ कार्बन डायऑक्साईड. 1 ग्रॅम मोल ही कन्सेप्ट आहे. हायड्रोजनचा 1 ग्रॅम मोल म्हणजे किती? 2 ग्रॅम. कार्बन डायऑक्साईडचा 1 ग्रॅम मोल म्हणजे किती आहे? 44 ग्रॅम. मग हे जे काय आहे त्याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत ते सेमच राहणार आहेत. म्हणून 1 मोल हायड्रोजनचं 2 ग्रॅम सांगितलं जातं, 1 मोल कार्बन डायऑक्साईडचं 44 ग्रॅम सांगितलं जातं आणि 1 मोलचा कुठलाही सबस्टन्स घेतला तर त्याच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स हे नेहमीच 6.022 इंटू 10⁻23 इतके असतात. त्यामुळं या दिलेल्या ऑप्शनमध्ये हा रॉंग आहे, हा करेक्ट झाला. सी ऑप्शन बघूया आपण की फॉर अन आयडियल गॅस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर द रेशो ऑफ डी डिवाइड बाय पी इज डिपेंडेंट ऑन प्रेशर. ॲक्च्युली हे इक्वेशन असं येतं डी डिवाइड बाय पी इज इक्वल टू एम डिवाइड बाय आर टी. म्हणजे डी बाय पीची व्हॅल्यू ही कोणावरती डिपेंड असणार आहे तर ही एमवरती किंवा टेम्परेचरवरती डिपेंड असणार आहे. पण इथं सांगितलं आहे डिपेंडंट ऑन प्रेशर, त्यामुळं हे सुद्धा इथं इनकरेक्ट आहे, हे चुकीचं आहे. म्हणजे डी डिवाइड बाय पीची व्हॅल्यू कोणावरती डिपेंड आहे? मास आणि टेम्परेचर डिपेंड आहे. इथं प्रेशर दिलेलं आहे ते इथं चुकीचं ठरतं आहे. शेवटचा ऑप्शन दिला आहे म्हणजे ए रॉंग आहे, बी करेक्ट आहे, सी रॉंग आहे. फॉर अन आयडियल गॅस ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम द प्लॉट ऑफ पी डिवाइड बाय टी वर्सेस टी इज लिनियर विथ स्लोप हॅविंग नॉन झिरो. आपण इथं प्लॉट जर ग्राफ केला कुणाचा प्रेशर डिवाइड बाय टी अगेन्स्ट कोण घेतला तर इथं टेम्परेचर दिला आहे तर आपल्याला ग्राफ हा स्ट्रेट लाईन मिळतो अँड इट इज अ पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. हा वाय ॲक्सिस आहे आणि हा इथं एक्स ॲक्सिस आहे. हा जर आपल्याला पॅरलल मिळत असेल तर याचा स्लोप हा 0 मिळायला पाहिजे आहे. पण इथं सांगितलं आहे स्लोप हॅविंग नॉन झिरो. हां लिनियर आहे का तर लिनियर आहे बट डू नॉट पासिंग थ्रू द ओरिजिन. इट इज अ पॅरलल टू द एक्स ॲक्सिस. हे आपण चॅप्टरमध्ये शिकलेलं आहे. म्हणून इथला जो स्लोप आहे तो नॉन झिरो येत नाही आहे तर स्लोप काय येतो आहे? 0 येतो आहे. म्हणून नॉट करेक्ट असा क्वेश्चन विचारला आहे. ऑप्शन ए, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी आर नॉट करेक्ट. त्यामुळे ए सी डी हे या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला इथं मिळून जातं. लास्ट क्वेश्चनकडे जातो आपण. द टेम्परेचर ऑफ आयडियल गॅस कॅन बी इन्क्रीज्ड बाय. आयडियल गॅसचं टेम्परेचर आपण कसं वाढवू शकता तर फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काय विचारलं रिलेशन टेम्परेचर ऑफ आयडियल गॅस. मग इथं पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. म्हणजे याचा अर्थ असा की प्रेशर आणि टेम्परेचर हे दोन्ही एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. व्हॉल्यूम आणि टेम्परेचर एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल आहेत. मग या सगळ्या गोष्टीचा वापर केला तर आपल्याला करेक्ट ॲन्सरपर्यंत जायला काय अडचण येणार नाही आहे. याच्यामध्ये काय दिलं बघा डिक्रीजिंग द व्हॉल्यूम अँड प्रेशर बट कीपिंग द अमाऊंट ऑफ कॉन्स्टंट. म्हणजे बघा पी व्ही इज इक्वल टू एन आर टी. टेम्परेचर काय करायचं इन्क्रीज करायचं आहे. मग व्हॉल्यूम डिक्रीज, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचं रिलेशन कसं येतं आहे तर व्हॉल्यूम इज डायरेक्ट टी. जर हा कॉन्स्टंट ठेवला तर व्हॉल्यूम आणि टेम्परेचर हा डायरेक्टली आहे. म्हणजे व्हॉल्यूम जर वाढला तर टेम्परेचर वाढतं पण इथं म्हणतात डिक्रीजिंग व्हॉल्यूम. त्यामुळे ऑप्शन हा रॉंग आहे. नंतर जातो आपण इन्क्रीजिंग द प्रेशर बट कीपिंग द व्हॉल्यूम अँड अमाऊंट कॉन्स्टंट. बघा इक्वेशन पी इज इक्वल टू एन आर टी. देअरफॉर पी इज इक्वल टू एन आर डिवाइड बाय व्ही इंटू टी. हा जर कॉन्स्टंट ठेवला म्हणजे काय व्हॉल्यूम अमाऊंट कॉन्स्टंट ठेवला तर पी इज अ डायरेक्ट टू टी. म्हणजे प्रेशर जर वाढवलं तर टेम्परेचर हे काय होऊ शकतं वाढू शकतं. त्यामुळं ऑप्शन बी हा याच्यामध्ये करेक्ट आन्सर आपण सांगू शकता. त्याच्यानंतर पुढच्या विषयाकडे जाऊया आपण की डिक्रीजिंग द अमाऊंट बट कीपिंग द व्हॉल्यूम अँड प्रेशर कॉन्स्टंट. बघूया आपण पी इज इक्वल टू एन आर टी. एन हा अमाऊंट असणार आहे म्हणून मी इथं म्हणू शकतो की 1 डिवाइड बाय एन इज इक्वल टू आर डिवाइड बाय पी व्ही इंटू टी. बघा व्हॉल्यूम आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवला, आर कॉन्स्टंट ठेवला तर एन आणि टी या दोघांचं रिलेशन आहे ते इनव्हर्सली आहे. म्हणजे एन जर कमी केला, अमाऊंट जर कमी केला तर टेम्परेचर हे वाढू शकतं. कारण ह्या दोघांचं रिलेशन कसं मिळालं आपल्याला इनव्हर्स मिळालं जर व्हॉल्यूम आणि प्रेशर कॉन्स्टंट ठेवत असतो तर. म्हणजे इथं पहिला ऑप्शन आहे तो रॉंग आहे, दुसरा ऑप्शन करेक्ट आला, तिसरा ऑप्शन करेक्ट आला. आणि डी आन्सर बघूया आपण काय इन्क्रीजिंग द अमाऊंट बट कीपिंग द व्हॉल्यूम प्रेशर कॉन्स्टंट. म्हणजे आत्ताच बघितलं हे याच्याबरोबर कॉन्ट्रास्ट आहे म्हणून या क्वेश्चनचा आन्सर आपण देतोय ऑप्शन बी अँड सी बोथ आर करेक्ट. So if there is any doubt you may call me at the number or you may WhatsApp me at
45910160. Thank you.